स्वागतम सुस्वागतम. नाट्य देवता, शारदेवता आणि न्याय देवता यांना अभिवादन करून पेन बार असोसिएशनचे वकील सहर्ष सादर करीत आहे. आधुनिक शस्त्रांनी, अत्याधुनिक वस्त्रांनी, शब्दांच्या षटकारांनी विनोदी तुफान नाटिका यदा कदाचित, यदा कदाचित. निर्माता ॲडव्होकेट NN म्हात्रे, पेन बार अध्यक्ष. लेखन डायरेक्शन ॲडव्होकेट सुयोग कडू. संगीत संयोजक ॲडव्होकेट मनीष म्हात्रे. जागा व्यवस्थापन दिलीप सर. संयोजक सर्व पेन बार वकील सभासद. पांडवांच्या भूमिकेत युधिष्ठिर ॲडव्होकेट सुयोग कडू. अर्जुन ॲडव्होकेट पुष्कर मोकर. भीम ॲडव्होकेट सूरज पाटील. नकुल ॲडव्होकेट अविनाश पाटील. सहदेव ॲडव्होकेट महेंद्र म्हात्रे. द्रौपदी ओळखा पाहू. कौरवांच्या भूमिकेत धृतराष्ट्र ॲडव्होकेट संदेश गावण. गांधारी ॲडव्होकेट माधुरी म्हात्रे. दुर्योधन ॲडव्होकेट विशाल पाटील. कर्ण ॲडव्होकेट संकेत कटके. शकुनी मामा तुफानी विनोदी व्यक्तिमत्व असलेले ॲडव्होकेट स्वागत म्हात्रे. पेन बार असोसिएशन सहर्ष स्वागत करत आहे. यदा कदाचित. मंडळीओ, परंपरेप्रमाणे गणरायाचं आगमन झालेलं आहे. आता हल्लीच्या जगात जे काय करायचं, जे काय बोलायचं ते इनडायरेक्टली आणि नाटकाला सुरुवात करायची तीही डायरेक्टली. तर मंडळीओ, या कलियुगातला महाभारताचा आणि मूळ पुरुषांच्या महाभारताचा काहीही संबंध नाही. संबंध आहे तो केवळ नाम मात्र. अहो, थोरा मोठ्यांच्या पुराण पुरुषांची नावं घेणं सोपं आहे हो, पण त्यांच्या तत्वाप्रमाणे वागण्यात आणि त्यांच्या तत्वाप्रमाणे जगण्यात आपल्या स्वारस्य नाही, आपल्या ताकदी नाही. तर एक आधी सांगतो, हे आहे कलियुगातील महाभारत. यातली कथा काल्पनिक, पात्रे काल्पनिक आणि हो, प्रसंगही काल्पनिकच आणि केवळ नावापुरता संबंध आहे आणि तो देखील यदा कदाचित. कलियुगात झालाय जो तो व्यतीत, कलियुगात झालाय जो तो व्यतीत. तीच व्यथा मांडितो सबे गजी, तीच व्यथा मांडितो सबे गजी, तीच व्यथा मांडितो सबे गजी. मन्ना वलाकलीव, तुम्ही मन्ना नाही वलाकलीव. अरे देवा शपथ, खरं सांगेन, खोट सांगणार नाही. अरे मीच तो आयुष्यात नेहमी खरं बोलणारा आणि खरंच बोलणारा, धर्मानं वागणारा, सत्यानं जगणारा धर्मराजा. आणि नको तेवढा शहाणपणा करू. आई भावाचं, बायकोला भिकेला लावणारा. तुम्हाला खरा सांगू, आयुष्यात फक्त इंदाच खोटा बोललो कुरुक्षेत्रावर, अश्वत्थामा हत्तीच्या मृत्यूच्या वेळी. पण आज इथं
नव्यानं महाभारत घडवणार हाय. आई शपथ मी एकटाच नाही काय खोगीर भरती टालून आवश्यक तेवढी मेनच पात्र आहेत इथं. दिसत नाही मी उंबा आहे तर कोण आहे रे तिथं? मन्ना दुसरा काय मी दिसत नाही. कोण कुठं आहे त्या? मन्ना दिसतो तो फक्त डोला. याचा डोला, त्याचा डोला, पोपटाचा डोला. अरे डोला रे डोला रे डोला रे डोला. दिसला डोला. इश! अरे मेल्या यो मांजा डोला. बोला दादाश्री बोला. काय वाटेल ते बोला. या पोपट्याला मोठ्या भावाला उलटून बोललो तर मी 2 बापांचा. अरे मेल्या तू 2 बापांचा नाही काय तू 2 आयांचा. दादाश्री उलथायला गेलाय तो भीम दादा. अरे पण कुठे गेलाय तो उलथायला? भीम दादाश्री. जय बजरंग, जय श्री गणेश, जय बलभीम, लाभ गणेश, जय बजरंग. मला माहितीये याची गिलायची झाली असेल. अरे दादाश्री तुम्हाला दोघांना बघून माझा पोट कवाच भरलाय. अरे मेल्या, दादाश्री ते पोट नाही ते तुमची गदा आहे गदा. अरे हो 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 तर तुम्हाला दोघांना बघून माझी गदा कवाच भरली आहे. अरे मेल्या ते पोट आहे. अरे चल्ला मेला काय त्या भरलाय माझा एकदाचा. तर तुम्हाला दोघांना बघून माझा एकदा दंड. अरे आया आया काय बोलतोस? या आया तर सगळ्या इथंच बसल्या. गोड बाय. मेल्या तू वाढवाय ना तू तर लाईक बाय. सचमुच काफी बडा है. बोला दादाश्री बोला. अरे नमस्कार बिमस्कार करशील का नाही? ठीक आहे. तर तुम्हाला दोघांना बघून माझा एक. अरे वाकू नको वाकू नको वाकू नको वाकू नको रे. अडकला. म्हणजे येता जाता खाता पिता उठता बसता नुसता व्यायाम व्यायाम आणि व्यायाम म्हणूनच झाली याची हालत. अरे नकुल सहदेवा. धावा रे धावा. अरे धावा रे धावा. अरे वसाड्यांनो अरे उलट काय पलताव. अरे दादानू तुम्हीच उलट बघताव. काय? अरे धावा रे धावा. धावा रे धावा. श्री अरे इकडा कुठे गेल्यात? इकडा या. जय बजरंगा हुप्पा हुय्या. जय बजरंगा हुप्पा हुय्या. जय गणेशा. हुप्पा हुय्या. अरे अरे दादानू झेपत नाही तर घेताव कशाला? वजन वजन बोलतोय मी. अरे अरे मोठ्या भावांसोबत तोंडच करता. दादा कल्ला कल्ला कल्ला. तर अरे बाला एवढा कंबरडा मोडीपर्यंत व्यायाम कशाला? आम्ही सांगतो. त्यापेक्षा तू एकटाच सांग. ताच मी एकटाच सांगते स्वयंवराला जाण्यासाठी. हो आम्ही स्वयंवर जाणार. बाला पहिले तू ती जड जड शब्द बोलू नको. का? अरे जड जड शब्द बोलून याची जीभ पण लई जड झाली आहे रे. बरोबर. पण तू कोणाच्या स्वयंवराला ना? आम्ही सविताच्या. नाही 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 आम्ही द्रौपदीच्या स्वयंवराला जाणार.
नाही. आता पण फक्त एकच द्रौपदीच्या स्वयंवराचा. धर्म राजा निघाला धर्म राजा बाजी तो बँड बाजा. निघाला धर्म राजा बाजी तो बँड बाजा. द्रौपदीच्या लग्नाचा साज होणार स्वयंवर तिचे आज. होणार स्वयंवर तिचे आज. होणार स्वयंवर तिचे आज. अनंत छंदी नाना फंदी अनेक धंदी खलनायक राजपुत्र हस्तिनापूरचे युवराज दुर्योधन येत आहेत हो येत आहोत का येत आहोत. जळला मी कधीच आलोय. आधी बघतो जमीन आहे का पाणी ते. जमीनच आहे. मागच्या वेळी मी बेसावध राहिलो आणि जमीन समजून पाण्यातच पडलो. पण ह्यावेळी मी सावध वागणार, डोक्याने चालणार. तर आता तुम्ही मला ओळखलाच असणार, तरी बी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. अरे मीच तो, अरे मीच तो परमवीर, करमवीर, धर्मवीर, जळलं चुकलो, विक्रमवीर, हस्तिनापूर नरेश, युवराज दुर्योधन. आता हे माझ्या डोक्याचे ताप, माझ्या आई बाप, सम्राट धृतराष्ट्र आणि सम्राटीन गांधारी. बाबाश्री स्टेशन आलाय, गाडी थांबवा. अरे थांबा, जळला तुमची ओळख परेड कधी संपलेली आहे. नमस्कार. नमस्कार चमत्कार झालं. आता मला सांगा तुम्ही ते काय येणं केलं. आतल्या गोटात खबर हाय. गोटा ठेवू नका, ओटावर काढा. दुर्योधना, द्रौपद राजाने द्रौपदीचा वस्त्रहरण भरला हाय. दुर्योधना, द्रौपद राजाने द्रौपदीचा स्वयंवर भरला हाय. मग मी काय करू. यावेळी स्वयंवर तू जिंकायचा दुर्योधना. जिंकतो जिंकतो जिंकतो. मागच्या वेळेस स्वयंवर अर्जुनाने जिंकला आणि द्रौपदीला 5 जणांबरोबर राहावं लागलं. यावेळी स्वयंवर मी जिंकणार. आम्ही 100 जण आहोत. ओके. बापरे, मग तू काय करणार. मी डायरेक्ट तिचं वस्त्रहरणच करणार. वस्त्रहरण विनाकारण आधी ती तुझा अपमान करणार. मग मी भर रस्त्यात तिच्या अंगावर शेणच फेकणार. नको दुर्योधना, नको. का नको. भर रस्त्यातले केसे महागात पडतात. नाहीतरी हल्लीच कलियुगात सस्ता हायच काय. अरे आम्हाला असं म्हणायचंय, उगाच काहीतरी करशील आणि तू तुरुंगात जाऊन बसशील. अरे मला कोण पकडणार. अरे मला कोण हात लावणार. मी युवराज आहे, मी सम्राट आहे आणि एवढे वकील आहेत ना मला सोडवाला. तुला ज्या काय बोलायचं आहे ना ते 4 भिंतींच्या आत बोल. 4 भिंतींच्या आत आपणच आले असतो, राजे असतो. तर ठीक आहे, 4 भिंतीच्या आतलं वस्त्रहरण करून मोकळं होऊया. आधी स्वयंवरच कर. हल्ली माहितीये ना कायदे किती कडक झाले. स्वयंवर माझ्या मागे बोंबलण्यापेक्षा त्या कर्णाच्याच मागे बोंबला. कारण यावेळीही माझा प्रतिनिधी म्हणून कर्णालाच नेमणार आहे. असं मग करणार असशील तसा बाहेर ये. अल्ला
अरे शेवटची होती, तुम्हीच बोललात ना असतील तसा बाहेर आहे म्हणून आलो. घेत आहे चल हट. काय अरे मीच तो चला मी कोण सूतपुत्र राजपुत्र. विचारत नाही कोणी याला कुत्र. तुझं नाचून झाला असेल तर वस्त्रहरणाची तयारी कर आणि स्वयंवराची तयारी कर. अरे दुर्योधना तू पण ना. आता मी कशाला. माझी आज्ञा आहे. रूपानं देखणी रंगानं चिकनी रूपानं देखणी रंगानं चिकनी कोकिलेचा गलान लागलाय द्रौपदीचा कौरव पांडवाला ललान लागलाय द्रौपदीचा कौरव पांडवाला लला. 36 गुणी सुलक्षणी जगात ही देखणी हो जपलंय हिला द्रौपदानी तल हाताच्या फोडावानी ही गोजिरवाणी. गलात माला लाली हाय गाला कपाली लावलाय तिलान लागलाय द्रौपदीचा कौरव पांडवाला लला लागलाय द्रौपदीचा कौरव पांडवाला लला लागलाय द्रौपदीचा कौरव पांडवाला लला. बा मुलायजा होशियार. राज्याची कन्या ची चौका द्रौपदी येत आहे हो. नाकी डोली छानावर राजकन्येची शान. नाकी डोली छानावर राजकन्येची शान. त्यात अलंकारून पनवेल वाजला. कुणीतरी यावं वनवारायाला. कुणीतरी यावं वनवारायाला. कुणीतरी यावं वनवारायाला. ए खाली बसा. अरे तू का उभा. अरे मी दमलोय ना आता. तुम्ही काय द्रौपदीचा समूह मांडलाय काय. मग हा कसा समूह बघतोय बघ हावरटांचा. खाली बसा. नाही नो नेवर. मला आपण शांत राहायचा आणि शांतच राहायचा. दादानू शांत राहायचा म्हणजे काय. त्या दुर्योधनाने वस्त्रहरण केलं तरी आपण फक्त शांतच राहायचा. दादांनो, तुमच्या अशा वागण्यामुळे देशात अशांती माजली आहे. तुम्ही तर गेलाच लावणार. नाही नो नेवर. मला कायव बी झाला कतीव बी झाला तरी तो होणारा मिळवणारे माझा आपला रे आपले. हा बस चालेल. गरा 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 गरा. बोला कोण फोडणार या माशाचा डोळा. दादानू या माशाचा डोला मी फोडणार आहे. अरे हा काय धनुष्य कोणी तोडला. अरे त्या रावणानं मेल्याचा झाला वाटोला. मेल्याने धनुष्य तोडला. त्या स्वयंवराची वाट लावली. बस दादाश्री धनुष्यबाण मोडलेला असेल तरी माझ्याकडे बाण आहे ना. आईला पण तू नुसत्या बाणानं कसा काय डोला फोडणार. 100% फोडणार दादाश्री. गरा 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 गरा. बोला कोण फोडणार या माशाचा डोळा. दादाश्री माशाचा डोळा फक्त हा अर्जुनच फोडणार आहे. नाही नो नेवर. मला लफरा नको. माशाचा डोळा मग
शेपूट आहे त्या. अरे शेपूट आहे. बुळुक, बुळुक. अरे बुळुक बुळुक काय नुसता. दादा तो साबून आहे. गुलगुलीत झालाय गुलगुलीत. हे घ्या दादा. थांबा दादानू या बाणाला मी लावतोय धार आता इथं. झाली काय बघ. लागली लागली ठेव रे. लागली दिसतोय. फोडतो. या, टुसक. काय करतो माहितीये मी धरतो तू नेमला बघाव फोडताय काय. या, टुसक. धनुष्य मोडील अपमानित कर्ण विफल अवनानं धनुष्य मोडील अपमानित कर्ण विफल अर्जुनानं डोल फोडील न त्याला द्रौपदी वर्माला घाल कौरवांना ही बातमी कल त्यांचा जीव हल हल कौरवांना ही बातमी कल त्यांचा जीव हल हल आणि हे पाच चौघांच्या बरोबर काय नाही कल्ला आयतना बोलल्या तुमची वाटून घ्या तुम्हाला माझी भावानं द्रौपदी मिल अर्जुन तलमले कौरवांना ही बातमी कल त्याचा जीव हल हल अपमान 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 या हस्तिनापूर नरेशचा घोर अपमान. अरे या अपमानाचा बदला घ्या. मी सांगतो मी सांगतो मी सांगतो मी सांगतो अरे हो मी सांगतो. लय हे लागते हो. त्यापेक्षा आम्हीच तिथं येतो. एक काम करा तिथं बसा आणि विचार करा. काय आपण दूध खेळायला बोलूया. हा दूध खेळायला बोलूया. चालेल. अवनानं धनुष्य मोडील विले पांडवांना रांगोली बघून जाणार बोलविले पांडवांना रांगोली बघून जाणार चांगला हाय बदल्याचा मोका चालविती कर्ण दुर्योधन डोका चालविती कर्ण दुर्योधन डोका कोणी आयाचा आदेश मायेचा घेऊन पांडव निघाले ओ माया महालात दरवाजात कौरव सामोरे गेले पांडवांना कौरव सामोरे गेले खोट खोट हसून या वयाव म्हणून शोधी ती बदल्याचा मोकान चालविती कर्ण दुर्योधन डोकन चालविती कर्ण दुर्योधन डोकन चालविती कर्ण दुर्योधन त्या कौरवाने माझा अपमान केलेला आहे. माझा अपमान तर तुमचा अपमान नाही का. मग आपण जायचं दूध खेळायला. नको 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 चला तो दल्ला दूध नको लय हारतून राहा आपण त्या. अहो पण काय म्हणते काय म्हणते दादानू. अरे तुम्ही माझे पती आहात ना. मग माझी इज्जत तरी तुमची इज्जत नाही का. मग आपण जायचं दूध खेळायला. मग चला चला. युद्ध खेळायला कौरव निघाले युद्ध खेळायला कौरव निघाले पांडवांनी त्यांना वंदन केलं पांडवांनी त्यांना वंदन केलं पांडवांनी त्यांना वंदन केलं एक साथ नमस्ते. जय बजरंगा हुप्पा हुरिया जय श्री गणेश हुप्पा हुरिया सांग भलेश. हुप्पा हुरिया. धृतराष्ट्र काय झालं. या काय झाला. याचा नेहमीच आहे. चल पेपरा भरला की पेपरा बस.
म्हणजे मिठी ते या या बालांना या माझ्या मिठी रॉंग नंबर आहे तो. असं कसं चला 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 सगळ्यांनी असं नसतं अरे सगळ्यांनी असं नसतं अरे सगळ्यांनी असं नसतं दादानू असं नसतं बोलायचं. बूट ते का बोला तुमच्या वतीनं कोण भीक मागणार अरे कौन बनेगा करोड़पति माय बनूंगा करोड़पति अरे तर जल्ला तुमच्या बाजूनी कोण भीक मागणार आणि कोण फासे टाकणार आमच्या बाजूनी मामा शकुनी फासे टाकणार. तुमचे हात काय अपशकुनी आहे. काय करते बॅग तंबाखूचा मार रे तंबाखूची सवय बाबाश्री लुला पांगळ माझ्या त्रासीला आलं चला फासे चला तू काय करते इथे ठीक आहे मम्मी जाते सेंटरला. बाबाश्री चला कोण जिंकणार कोण हरणार त्याचं नाही करायला. अरे वा ये अंधा कानून है ये अंधा कानून है भ्रष्ट नाही तर तुमच्या बाजूने कोण फासे टाकायला नसेल तर टाका फासे. मामाश्री फासे टाका. किती पाहिजे बोल यंड नार चिट्ट टिक्क 19 येस 19 जल्ला हे 12च आहे. अरे नाही नो नेवर बालाऊ लफरा नको चला मामा दादा तुझं भीतीलाच लावणार नुसता शांत शांत आणि शांत. दादा हा बिंग जास्त ओरडते त्याला बाहेर काढा. नकुल सेवा देवा जय बजरंगा हुप्पा हुय्या जय श्री गणेश हुप्पा हुय्या. म्हणजे किती पाहिजे बोल 12 पाव 12 पाव 12 ओय, थांबा हे घ्या 12 पाव आणि आम्हीचा चहा मंगारशी येत अरे बारा पाव पाव हुया हुया हुया. तर बालानू काय लावता बोला दादाश्री काय लावतो पणाला. आमची सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी मामा फासे टाका. अरे जीतम अरे बालाऊ आपण हारलो. आपल्याला भिकलच लावणार आहे शेवटपर्यंत. पुढच्या येलेला बघ 100 तर दादा बोल आता काय लावतोस पणाला. माझ्या आई बापाचा सोडून अर्जुना सांग रे. आंबा आता पणाला लावायची पाली मांजी आहे मांजी. माझ्या 2 आयांचा सोना सोडून बाकी सगळा सोना. मामा मला सोना पाहिजे सोना. किती सोना पाहिजे बोल मामा किती पाहिजे बोल चिक्क टिक्क 12 ओय, थांबा यो घ्या सोना. अरे यो तर न पिकलेला चिकू आहे. सोना माझ्या सोन्या यो तुला ठेव सोना आणि जा हुप्पा
हुय्या 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 हुय्या. तर दादा बोल आता काय लावतो पणाला. चला आता आमच्या कर काय उभी शिल्लक नाही. द्रौपदी हाय द्रौपदी काढतो. बाला नाही नो नेवर. द्रौपदीवर ना लफरा नको. द्रौपदी अरे थांबा, भांडू नका, तयार आहे मी, पण 2 अटींवर. जर तुम्ही हरलात तर ही गादी मला देऊन सरळ वनवासाला जायचं. दुसरी अट अशी की यावेळी फासे मी फेकणार. बरोबर आहे. तर हे देवा श्रीकृष्णा, फासे जरी माझ्या हातात असले तरी विद्या तुझ्याच हातात आहे. अरे हसता काय, तुम्ही माझे पती आहात ना. माझी इज्जत ती तुमची इज्जत नाही का. मग मारा हात त्या श्रीकृष्णाला. मालिक तेरे बंदे अरे दे दाता के नाम तुझको सुबह हो गई शाम तुझको. अरे थांबा थांबा थांबा, असे भीक काय मागता. प्रार्थना करा प्रार्थना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जय कारणी देव माझा पडावा. बोला किसन देव. कृष्ण धाव रे मना पाव रे, तुझ्या प्रेमाचा किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. तुझ्या प्रेमाचा किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. कृष्ण धाव रे मना पाव रे, तुझ्या प्रेमाचा किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. तुझ्या प्रेमाचा किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. हे श्रीकृष्ण देवा, फासे बदला नकल देवा. हे श्रीकृष्ण देवा, हे श्रीकृष्ण देवा, जीतम जीतम जीतम. यानी की नाही फास आहे. अरे पण यानी की नाही फास आहे. देवा. नाही बदल. माझा थोबार बंद ठेवू काय. दादाने तुमचा थोबा थोडासा बंद ठेवा. अरे असा कसा इमानदारी काय चीज आहे का नाही. अरे पण यांनी की नाही फास आहे. कल्ला बरोबरच टाकले. काय म्हणतेस द्रौपदी. आम्ही जिंकून आणली ती. चला आता अंतपुरात चल. अरे चला पार्टी करायला रे. बरोबर आहे. वर्षाची गंधारी म्हणते चला तर वनवासाला. 80 वर्षाची गंधारी म्हणते चला तर वनवासाला. लय विपरीत वाट, लय बेकार वाट.